राज्य असेल किंवा देश असेल, मुली आणि महिला अशा प्रकारे अचानकपणे गायब होणं ही खरोखर चिंतेची बाब आहे. आणि पाहिलेल्या आकडेवारीनंतर आणि दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केल्यानंतर मात्र पुढे काय, या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी भाजपचे आमदार निरंजन डावखरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. निरंजन डावखरे, जी न्यूज प्लॅनेटमध्ये आपलं स्वागत. अतिशय धक्कादायक आकडेवारी आणि त्या संदर्भातला आम्ही देखील स्पेशल रिपोर्ट दाखवला. राज्य असेल किंवा देश असेल, महिला जर अशा प्रकारे अचानक बेपत्ता होत असतील तर त्याला अनेक कारणं आहे. मात्र हे रोखण्यासाठी सतर्कता हाच एकमेव उपाय आहे. बरं, दुसरीकडे एक त्यासाठीचा असलेला कक्ष आणि त्याच्या मार्फत राबवण्यात येणाऱ्या काही उपाययोजना, या संदर्भात ज्या महिला आणि जे कुटुंब आपल्याला यावेळेला पाहताय त्यांच्यासाठी काय महत्त्वाची माहिती देणं अपेक्षित आहे. निरंजन डावखरेजी. नमस्कार. मगाशी आपण जसं मगाशच्या प्रेझेंटेशनमध्ये पण दाखवलं, 2024ला जवळपास 45,662 महिला हरवल्या होत्या आणि त्याच्यामध्ये 30,877 महिला या सापडल्या. त्याच्यामध्ये अल्पवयीन मुलीही काही होत्या. त्यानंतर 2025ला 48,270च्या वर या हरवलेल्या महिलांची संख्या आहे आणि त्याच्यामध्ये 36,581 या महिला सापडलेल्या आहेत. आपण जर साधारणपणे बघितलं तर सापडण्याचा जो दर आहे तो 10% वाढलेला आहे. त्याच्यामुळे कुठेतरी या वेगवेगळ्या ज्या शोध मोहीम राज्य शासन राबवतंय, मग ते जुलै 2015 ते डिसेंबरच्या मध्ये 13 त्यांनी ऑपरेशन मुस्कान राबवल्या. त्याच्यानंतर त्यांनी परत एकदा 14 मोहीम राबवल्या, त्या पुन्हा एकदा ऑपरेशन मुस्कानच्या राबवल्या. अशा अनेक ज्या शोध मोहीम राज्य शासन चालवत आहे, ऑपरेशन शोध 1 आणि ऑपरेशन शोध 2 याच्या माध्यमाने कुठेतरी या गोष्टींच्या संदर्भातली आपल्याला व्यक्ती शोधायला निश्चितपणे फायदा होतोय. पण जसं एक प्रश्न निश्चितपणे उद्भवतो की हे कोण चालवतंय आणि याच्यामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग खऱ्या अर्थाने होतंय का, आणि कुठल्या कुठल्या याच्यामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग होतंय. कारण लहान बाळांनाही, नवजात शिशूंनाही हॉस्पिटलमधनं उचलून नेण्याचंही प्रमाण हे एका अर्थी त्या तिकडे होत असतं. आणि त्याच्यामध्ये ही जी घटना घडते, आता मुंबऱ्याचंच मी सभागृहाच्या माध्यमाने पण एक उदाहरण दिलं होतं की मुंबऱ्यामध्ये एक नवजात शिशूला किडनॅप केलं, त्याला हॉस्पिटलमधनं पळवलं आणि माझ्या बहिणीला मूल होत नव्हतं म्हणून मी हे मूल पळवलं, असं ज्यावेळेस त्या महिलेला आमच्या ठाण्यातल्या मुंब्रा पोलीस स्टेशनचा जो हवालदार आहे अजिंक्य म्हणून, आणि आमच्या सीपींनी आपला आशुतोष डुमरे यांनी ज्यावेळेस ती मोहीम राबवली त्यावेळेस ती महिला सापडली आणि तिने हे जबाब दिला की माझ्या बहिणीला मुलगा होत नव्हता, मूल होत नव्हतं म्हणून मी हे मूल चोरलं. पण कुठेतरी याच्यामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग आहे का? आणि जसं मी सभागृहात म्हटलं की कायद्याची पळवाट घेऊन याच्यामध्ये स्वतःला वाचवण्यासाठी ह्युमन ट्रॅफिकिंगचा कायदा कुठेतरी यांच्यावर लागू होऊ नये म्हणून हे या सगळ्या गोष्टींचा बचाव करतात का? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग संदर्भातली एक फार स्पष्ट माहिती सभागृहाला दिली. त्यांनी एक नवीन सेल एडीजी लेवलच्या महिला अधिकाऱ्यांना घेऊन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे दर महिन्याला या गोष्टीचा आढावा घेतला जातो आणि त्या हिशोबाने पोलीस स्टेशनचं रँकिंगही घेतलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी या शोध मोहिमेमध्ये 10% इन्क्रीज झालेलं दिसतंय. पण या सगळ्या गोष्टीला आळा बसणं गरजेचं आहे. याच्यामध्ये कुठेही मगाशी मी म्हटल्याप्रमाणे कायद्याचं, हे लोक जे क्रिमिनल आहेत यांना बरोबर माहिती असतो की कुठला कायद्याच्या याच्यामध्ये आपण स्वतःला गुन्हेगारी दाखवून घ्यायचं म्हणजे दुसऱ्या कायद्यामध्ये आपल्यावरती जास्त कठोर शिक्षा होणार नाही. तर या सगळ्या गोष्टींना नजरेला ठेवून शासनाने कारवाई करावी या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला आश्वासित केले की निश्चितपणे ठोस कारवाई याच्यामध्ये घेतली जाणार आहे. बरोबर आहे. महिलांचे बेपत्ता होण्यामागची कारणं जरी वेगवेगळी आणि कितीही वेगळी असली किंवा त्या कारणांचा आता अभ्यास जरी सुरू असला तरी एक प्रश्न मला आपल्याला थेट निरंजन डावखरेजी विचारायचा आहे. ज्या वेळेला आपण अशा ह्युमन ट्रॅफिकिंग करणाऱ्या लोकांच्या संपर्कात आलेलो आहोत का, आपल्याला कुठेतरी या ठिकाणाहून गायब केलं जाऊ शकतं का, किंवा अनेक महिला या संदर्भात थेटपणे बोलणं टाळतात, बदनामीलाही घाबरत असल्याचं पाहायला मिळतं. अशा वेळेला प्राथमिकरित्या कुठल्या गोष्टी त्यांनी करणं हे अत्यंत आवश्यक आहे. निरंजनजी, आज आपण थेट टेलिव्हिजनच्या माध्यमातून चर्चा करतोय महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेसमोर. अनेक वेळेला कुठे संपर्क करावा हे देखील त्या महिलांना, मुलींना कळत नसतं, किंवा आपण एखाद्या ठिकाणी हरवलेलो असतो तर पुन्हा घराकडे जाण्याचा परतीचा मार्ग काय,
ऑपरेशन मुस्कानची जी आकडेवारी आपल्या सगळ्यांसमोर पाहायला मिळते किंवा 10% जी महिलांना पुन्हा एकदा शोधून काढण्यामध्ये मिळालेल्या यशाची आकडेवारी पाहायला मिळते, ती आणखी बळकट व्हावी, वाढत जावी, यासाठी प्राथमिकरित्या अशा मुलींनी, महिलांनी काय करायला हवं? निरंजनजी. याच्यामध्ये राज्य शासनाने 3 हेल्पलाईन या सुरू केलेल्या आहेत. ती म्हणजे 103 103, हां 1091 1091 आणि त्याचबरोबर 112 112 या तिन्ही कार्यरत असून या हेल्पलाईन्सच्या माध्यमाने आपल्याला आपली तक्रार किंवा आपल्या संदर्भात होत असलेली जर कुठल्या या संदर्भातली ह्युमन ट्रॅफिकिंग संदर्भातली आपल्या नजरेस पण आलेली कुठली कारवाई असेल तर ती ताबडतोब या हेल्पलाईनचा वापर करून आपण त्याच्यावरती नोंद करू शकता. आणि आपण म्हटलं ते खरं आहे की महिलांना कुठेतरी संकोच होत असतो, कुठेतरी दडपण येत असतं आणि त्याच्यामुळेच ADG लेवलच्या महिला अधिकारी या इकडे या पूर्ण ऑपरेशनला, या पूर्ण सेलला लीड करण्यासाठी नेमलेले आहेत, जेणेकरून त्या तिकडे महिला टू महिला ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस कुठेतरी त्यांना बोलताना अडचण येत नाही किंवा थोडासा कुठेतरी जो संकोच येत असतो तो संकोच निश्चितपणे येणार नाही ही अपेक्षा याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर मुस्कानची 14वी मोहीम पण हाती घेऊन याच्यामध्ये सखोल चौकशा करण्याचं काम सातत्याने सुरू आहे. बरोबर आहे. हे झालं महिलांसाठी. मात्र या सगळ्यांमध्ये जर एखादं रॅकेट काम करत असेल, पुरुषांचा किंवा महिलांचा क्रिमिनल बॅकग्राऊंड असलेल्यांचा सर्वाधिक जर त्यामध्ये सहभाग असेल तर त्यांच्यावरती कठोर कारवाई संदर्भामध्ये कुठला निर्णय आपण सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित ठेवावा असं वाटतं? याच्यामध्ये या सगळ्यांना मकोकामध्ये ॲक्च्युली हा एक ऑर्गनाइज्ड क्राईम आहे आणि हा एक रॅकेटच्या पद्धतीत चालतो. त्याच्यामुळे यांच्यावरती मकोका सारखाच कायदा लागू केला पाहिजे, जेणेकरून या सगळ्या गोष्टींची एक भीती हे जे कृत्य करतायत त्यांच्या मनात निर्माण होईल. ही खरं तर आमच्या सगळ्यांची मागणी आहे. निश्चितच धन्यवाद निरंजन डावखरेजी. इतक्या महत्त्वपूर्ण विषयावरती तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात. सरकारची नेमकी भूमिका काय आहे हे स्पष्ट केलं आणि त्याचबरोबर काय करायला हवं, काय करायला नको या संदर्भातले विश्लेषण केलं, त्यासाठी धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.